तर एफ स्ट्रिंग्स म्हणजे काय? तर एफ स्ट्रिंगचा अर्थ आहे की फॉर्मॅटेड स्ट्रिंग. तर आपण ती पायथनने कशी यूज करू शकतो की जसं की आपण एक स्ट्रिंग घेतोय तर त्या स्ट्रिंगमध्ये आपल्याला अजून एक व्हॅल्यू आपण ॲड करू शकतो. तर आपण कोड करून बघूया तर एफ स्ट्रिंग ॲक्च्युली त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण काय घेतलं, कंट्री नावाचा आपण एक व्हेरिएबल इथं घेतला. आता कंट्री आपण इथे तयार केलं. आता कंट्री आपण इथे घेतली इंडिया. कंट्री आपण इथे घेतली इंडिया. तर आता आपण दुसरं घेतलं की नेम. नेम आता इथं आपण घेतलं कन्सेप्ट एरा. आता कन्सेप्ट एरा आपण नेम घेतलं. तर आता आपण एफ स्ट्रिंगचा वापर आपण कसं करू शकतो. तर आता आपण एक स्ट्रिंग घेतोय आणि त्या स्ट्रिंग मध्ये आपल्याला इंडिया आणि जी कन्सेप्ट एरा आहे तर ते आपल्याला त्यात इन्क्लूड करायचं आहे. तर आपण ते कसं करू शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला प्रिंट करायचं आहे. PRINT प्रिंट. प्रिंट केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर एफ स्ट्रिंग लिहायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा एफ इथं लिहायला लागेल. परत नंतर आपण जे आपलं डबल कॉलन आहे ती घ्यायचं आपल्याला आणि इथं आपण आपली स्ट्रिंग लिहू शकतो. आता इथं आपण लिहिलं हे माय नेम इज. तर माय नेम इज येतं. आता आपल्याला काय करायचं की जेवर आपण नेम म्हणून व्हेरिएबल तयार केले, नेम आपण जे तयार केले तर ते आपल्याला इथं कॉल करायचं आहे. आपण इथं नेम डायरेक्ट आपण प्रिंट केलं तरी चालू शकते. आता हे माय नेम इज नेम आणि अँड आय एम फ्रॉम. आता इथं आपण कोट देतात ते लिहिले आपण आणि इथं आपण कंट्री म्हणून आपण एक तयार केलं तर ते घेतलं आपण एंटर. तर आता आपण हे जर रन केलं तर बघू शकता की हे माय नेम इज. आता इथं आपण जे नेम घेतले तर इथलं जे नेम मधला जो आपण लिहिलं तर ते इथं आपल्याला प्रिंट होणार. तर आपलं काय झाले हे माय नेम इज कन्सेप्ट एरा अँड आय एम फ्रॉम इंडिया. तर अशा प्रकारे आपण एफ स्ट्रिंगचा उपयोग करू शकतो. तर एफ स्ट्रिंग म्हणजे फॉर्मॅटेड स्ट्रिंग की जे की आपण एका स्ट्रिंग मध्ये आपण ते ऍड करू शकतो. तर हे जसं की ते जे आपल्याला व्हेरिएबल किंवा सेल्फ म्हणून जे असतं का नाही तर ते आपल्याला ह्यात इन्क्लूड करायचं. तर त्यासाठी आपण एफ स्ट्रिंगचा आपण वापर करू शकतो.